सगळं काही चांगलं घडतंय या घरात। तू माझा जीव वाचवलास। सण कसे साजरा करायचे, माणसं कशी जपायची ते शिकवलं या घरातल्या लोकांना। सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट केलीस तू, आणि तुझ्यामुळे जस्ट बिकॉज ऑफ यू आबांनी पहिल्यांदा प्रेमाने, आपुलकीने, कौतुकाने मला पहिल्यांदा मिठी मारली आहे। आणि हे सगळं तुझ्या चांगल्या पायगुणामुळे घडलंय। हो पण सर, पण आज माझ्या पण काय तुझ्यामुळे? तू मला कळत नाही, तू असा विचार का करतेस? प्रत्येक घरात चांगले वाईट प्रसंग येत असतात ना। सगळे दिवस चांगले असतात का सांग बरं? नाही ना। बऱ्याचदा असं होतं की माणूस चुकीचा नसतो, परिस्थिती अशी उद्भवते की आपल्या हातात काही नसतं, आपण काही करूच नाही शकत। आणि आपल्या घरात आज जे घडलंय ना तेच घडलंय। आणि प्लीज तुझा असा पडलेला चेहरा नाही बघवणार मला। दिवाळीच्या दिव्यांसारखा उजळणारा चेहरा बघायचा आहे मला राणीचा। आज जर तुम्ही नसतात तर काही नसतं झालं। त्या आगीला पण माहित नाहीये राणी वाहतं पाणी आहे। कितीही मोठी आग लागली ना तरी राणी तिच्या प्रेमाच्या ओलाव्याने ती आग विझून टाकणार आहे। एवढं सगळं घडलंय आणि तुम्हाला चेष्टा सुचतीये? हो मग, मला तर माझ्या गुरुने शिकवलं, कितीही काही झालं, कितीही संकट आली तरी हसत खेळत राहायचं। आणि संकट आल्यावर त्याला ते ते ते, ते दाखवतो। तू म्हणतेस ना संकट आलं की ते दाखवायचं काय, ते बत्तीशी। हा, बत्तीशी। चला, जमलंय मला। काय जमलं? एखादी मुलगी रडत असेल तर तिला कसं हसवायचं जमलंय मला। बर चला, मलम लावून घ्या। हो। अहो, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी हे सगळं मुद्दाम केलंय? म्हणजे राणीच्या साडीला आग लागलेली असतानाही मी मुद्दाम तशी बघत राहिले असं वाटतंय का तुम्हाला? मी तुमच्याशी बोलतेय। एरवी कोणी सांगितलं असतं ना, मी नुसता विश्वास ठेवला, पण मी स्वतः पाहिलंय। आपण प्रत्येक वेळेस डोळ्यांना जे दिसतं तेच खरं नसतं असं म्हणता ना तुम्ही। इतरांच्या बाबतीत मात्र अजिबात कधी विश्वास ठेवत नाही तुम्ही लगेच। आणि आता मला तुम्ही लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। नका बोलायला लागून, मला खूप त्रास होतो या सगळ्याचा। तिच्याबरोबर इतकी वर्ष संसार केला, ते असं काही वागतील असं वाटलं नव्हतं मला कधी। एखाद्या विषयाचा राग मी समजू शकतो, ती व्यक्ती आवडत नाही हे मी समजू शकतो, पण त्या माणसाच्या जीवावर उठायचं, तो माणूस जळत असताना शांतपणे बघत उभं राहायचं, हे माणूस म्हणून किती किळसवाणं आहे कळतंय का तुम्हाला? एक काळ होता, आपल्या घरी येणारा प्रत्येक माणूस कधी रिकाम्या हाताने नाही गेला, आणि यात सगळ्यात मोठा मोलाचा वाटा तुमचा होता। आज त्याच मालती एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारात सोडून शांतपणे बघत उभं राहतात। हा तुमचा प्रवास कधी, कसा आणि का झाला हेच कळत नाहीये मला। हे बघा, मी काही चुकीचं वागलेलं नाहीये, पण तुम्ही ठरवूनच टाकलंय का की मीच वाईट आहे म्हणून? म्हणजे आता मी तुमच्यासमोर डोकं जरी फोडलं तरी तुम्ही काय माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहात? नका विषय वाढवू। जितकं तुम्ही या विषयावर बोलत राहाल ना तितक्याच तुम्ही माझ्या मनात उतरत जाल। ठरवा, मलाच दोषी ठरवा तुम्ही। तुम्हाला मीच चुकीची वाटणार आहे ना? तसंही तुमचा कधी माझ्यावर विश्वास होता हो? मीच कुठे कमी पडते मला कळत नाही, जे तुम्ही सतत माझा तिरस्कार करत असता। आधी काय तर तुमचा विश्वास तुमच्या कामगारांवर होता,
आणि आता तुमच्या त्या लाडक्या राणीवर विश्वास आहे. बायकोवर कधी विश्वास ठेवलाच नाहीत ना तुम्ही. आणि आता तुमचा मुलगाही अगदी तुमच्यासारखंच वागतोय, तिच्या तालावर नाचायला लागलाय. मला काही किंमतच उरलेली नाही या घरात. ती राणी काय नाटकं करते आणि सगळ्यांना गुंडाळते, पण मला तसलं काही जमत नाही ना हो. म्हणून मी सगळ्यांना वाईट वाटते. आता कुठे निघालायत? हे बघा, तुम्हाला माझं बोलणं ऐकून घ्यावं लागेल ना. तुमच्या सोबत राहिलो ना तर तो प्रसंग मला सतत आठवत राहील. ज्या जोडीदारावर विश्वास ठेवून इतकी वर्ष संसार केला मी, त्याने हे घर सावरायचं सोड नाही काय त्याचा जीव जात असताना शांतपणे उभा राहतो, ही गोष्ट मला खात राहील. हो, म्हणून मी आजपासून ठरवलंय, मी तुमच्या सोबत ह्या खोलीत नाही राहू शकत. हो, एक हो. जर मी मदत करते तुमची, हात दुखतोय ना तुमचा, या. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा